विना परवानगी झाड तोडल्यास आता 50,000चा दंड होणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 13 मोठे निर्णय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली। राज्यात विधानसभेची निवडणूक 2 महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात सध्या हालचाली वाढल्या आहेत। विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांचे दौरे सुरू आहेत। महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठकाचा धडाका सुरू आहे। तसेच निवडणुकीच्या अनुषंगानं विविध मतदारसंघांचा आढावा आणि उमेदवारांची चाचणी सुरू असल्याचंही सांगितलं जात आहे। त्यातच राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे। या पार्श्वभूमीवरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली आहे। या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील विविध प्रश्नांसंदर्भात आढावा घेत सविस्तर चर्चा केली। याच बैठकीत 13 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत। यामध्ये आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आता 2 वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तसेच यापुढे आता विना परवानगी झाड तोडल्यास 50,000 रुपयांचा दंड होणार आहे। दरम्यान आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आदी मंत्रींची उपस्थिती होती।